महायुतीचं सरकार केव्हा स्थापन होणार याबद्दलचा सविस्तर खुलासा आपल्याला झालेलाच आहे। 5 तारखेला 5 वाजता या महायुतीचं सरकार येणार आहे। लग्न घटिका समीप आलेली आहे, त्यामुळं आमच्या या लग्न सोहळ्यासाठी काही वराती नाचण्याच्या मूडमध्ये आहेत। ते नाचून आपला शोक भागवत आहेत, परंतु मग आता खाते वाटप यांचं झालं नाही, मग यांचं सरकार बसलं नाही, शिंदे साहेब गावाला गेलेत, अजितदादा काय बोललेत, देवेंद्रजी काय बोलतायत, यावर सर्वावर यांच्या टीका टिप्पणी सुरू आहे। परंतु एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महायुतीचं सरकार अत्यंत मजबूतीनं, कोणतेही आडेवेडे न घेता, कोणतेही मतभेद न करता, एक खंबीरपणे एक चांगला मोठा इव्हेंट या आझाद मैदानावर होतोय। त्यासाठी हा पाहण्यासाठी आम्ही सत्ताधारी तर आहेतच आहेत, इतर सर्व लोक आहेत, परंतु त्यातल्या त्यात विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करत आहोत। त्यांनी यावं आणि जनतेने दिलेला भरभरून जो आशीर्वाद आहे त्यामुळे जे सरकार स्थापन होतंय ते पाहण्याचा योग त्यांच्या नशिबी आलेला आहे। ही सुवर्ण संधी त्यांनी घालू नये आणि आमची विनंती राहील, आता तरी आपण जे सरकार चांगलं येतंय त्याला शुभेच्छा द्याव्या। जे विरोधी पक्षाला देखील निमंत्रण दिलं जाईल आणि त्यांना देखील या शपथविधीला आपण बोलवणार आहोत। आमच्याकडची संस्कृती आहे, आम्ही संस्कृती सोडलेले लोक नाहीत, म्हणून त्यांनी यावं ही शिकवण आम्हाला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेपासून आलेली आहे। त्यांनी सुद्धा विरोधक कसे जरी असले, शरद पवारचे ते कट्टर विरोधक होते तरी ते त्यांच्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायचे, म्हणून ही परंपरा आम्ही सुद्धा ठेवून आहोत। त्यांनी निश्चित या कार्यक्रमाला आलं पाहिजे असा आमचा सुद्धा त्यांना आग्रह राहील। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।